नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम 2017 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 61, एका बॉलपेन तत्वावर कार्य करते। पर्याय आहे पृष्ठभागावरील ताण गुरुत्वाकर्षणावरील दोन्ही वयापैकी एकही नाही, तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही। प्रश्न क्रमांक 62, एखादे मूल जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याने त्याचा अनुभव घेतला असतो। पर्याय आहे बालपणी आघात, घरगुती हिंसाचार, दादागिरीवरील सर्व, तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व। प्रश्न क्रमांक 63, सूचना आहे प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानावर सोबत 4 विधाने आहेत, ज्यापैकी ए, बी, सी आणि डी असे 4 विधाने आहेत। क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानास सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल। विधान आहेत आकाश आज काळे किंवा ढगाळ आहे। पर्याय आहे तर ते काळे आहे, ते काळे नाही, ते ढगाळ आहे, ते ढगाळ नाही, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय बघा ए सी, डी ए, सी बी, ए बी, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी डी ए। प्रश्न क्रमांक 64, out of the given option choose the one which is the correct indirect speech of the sentence given below. Samir said I am very busy now. Option says Samir said that he was very busy then. Samir said that he was very busy now. Samir said that he was being very busy then. Samir said that he is very busy now. The correct option is option number A. Samir said that he was very busy then. प्रश्न क्रमांक 65, भारतातील हिमालयाचे उच्च शिखर कोणते? पर्याय आहे K2, माउंट एव्हरेस्ट, माउंट कंचनगंगा, माउंट धौलगिरी, तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए K2। प्रश्न क्रमांक 66, सोडवा। गणित दिलेलं आहे, त्याच्यात पर्याय आपल्याला निवडायचे आहेत। पर्याय ए 4, बी 2, सी डी, सी 8, डी 9, तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 2। प्रश्न क्रमांक 67, सूचना हे अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खालीलपैकी पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्ये योग्य क्रमानुसार पुनर्रचना करा, त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या। पर्याय आहे कावळ्याने गाण्याला सुरुवात केली, कावळ्याने चीज टाकून दिले, कोल्ह्याने कावळ्याच्या गाण्याची स्तुती केली, तोंडातील चीज तुकडा घेऊन एक कावळा झळा बसल्याने कोल्ह्याने पाहिले, स्तुतीने कावळा खुश झाला। पुनर्रचना केल्यावर खालीलपैकी कोणती वाक्य पहिले असेल? पर्याय आहेत एस, पी, आर आणि क्यू, तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए एस। प्रश्न क्रमांक 68, रघुराम राजन हे भारताचे माजी रिकामी जागा होते। पर्याय आहे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, CAG यापैकी कोणतेही नाही, तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी यापैकी कोणतेही नाही। प्रश्न क्रमांक 69, एकूण अंतर्गत प्रतिबिंबांसाठी प्रकाश किरणाला यातून जाणे आवश्यक आहे। पर्याय आहे काच ते पाणी, पाणी ते काच, हवा ते पाणी, हवा ते काच, तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए काच ते पाणी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 70, सूचना आहे खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष सापडणाऱ्या तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या ठरतो ते ठरवा। विधान आहे एस बरोबर ए लेस दॅन पी ग्रेटर दॅन आर इक्वल टी नॉट लेस दॅन टी लेस यू। निष्कर्ष यू ग्रेटर दॅन ए, यस नॉट लेस दॅन टी, तर पर्याय आहे तर फक्त एक निष्कर्ष खरा आहे, फक्त 2 निष्कर्ष खरा आहे, 1 किंवा 2 यापैकी एक निष्कर्ष खरा आहे, 1 व 2 निष्कर्ष खरे नाही, तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 1 आणि 2 हे निष्कर्षही खरे नाहीत। प्रश्न क्रमांक 71, सांची
सांच सुप्त हे रिकामी जगाला समर्पित स्थळ आहेत. पर्याय धर्म हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म यापैकी नाही, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बौद्ध धर्म. प्रश्न क्रमांक 72. कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहे अशुभ, अमंगल, हित, अहित, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, हित. प्रश्न क्रमांक 73. शिक्षण मानसशास्त्रात याचा समावेश आहे. पर्याय आहे भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक, वरीलपैकी सर्व, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 74. जिथे आकाश जमिनीला टेकलेली दिसते ती जागा रिकामी जागा. डोंगर, पर्वत, समुद्र, क्षितिज, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, क्षितिज. प्रश्न क्रमांक 75. दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काय आहे? पर्याय आहे 9, 10, 13, 14, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 14. प्रश्न क्रमांक 76. हावडा स्टेशन रिकामी जागा येथे आहे. पर्याय कोलकाता, गांधीनगर, अंदमान, भोपाळ, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कोलकाता. पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.